तो ये बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, तो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है, उसे खत्म करने की कोशिश करते हैं, ठीक है। और दूसरी मेन चीज, जो क्रैश कोर्स हम लोगों ने स्टार्ट किया आज का, ये कौन सा दिन है? तीसरा। इसमें बहुत ही बेहतरीन ढंग से जितने भी आपके मैथमेटिक्स के रिगार्डिंग, मराठी के रिगार्डिंग या फिर रीजनिंग के रिगार्डिंग जितने भी चैप्टर है, उनका सभी का रिवीजन करेंगे बेहतरीन बेहतरीन एग्जाम्पल के साथ, समझने की कोशिश करेंगे, ठीक है बच्चा। तो चलो स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में। चलो बिना देरी किए शुरुआत करते हैं। स्टार्ट करने से पहले बस इतना बता दूं कि किसी बच्चे ने अगर इसके पहले के दोनों वीडियो अगर सपोज नहीं देखे होंगे तो प्लीज जाके वो पहले देख लीजिए, बाद में इस पर्टिकुलर टॉपिक पे आइएगा, कहीं ना कहीं आपको समझ में और ज्यादा आएगा। और किसी की पढ़ाई हो चुकी है, डायरेक्टली यहां से भी देख लेता है तो कोई फर्क नहीं पड़ेगा उसे, है ना। तो चलो बच्चा स्टार्ट कर रहा है। 1 ते 100 पर्यंत जे संख्या लिहितो ना बाळा आपण, शून्य ते 9च असतात ना जास्तीत जास्त। 1 ते 100 पर्यंत जे काही तुम्ही संख्या लिहिता त्यामध्ये कोणत्या कोणत्या अंकांचा उपयोग होतो? तर शून्य पासून ते 9 पर्यंत याच अंकांचा उपयोग होतो, बरोबर आहे। त्या 1 पासून ते 100 पर्यंत ज्या काही संख्या आहेत त्यामध्ये शून्य किती वेळा उपयोग होत असेल? अरे शून्याचा किती वेळा उपयोग होत असेल? त्याचं उत्तर राहणार बाळा किती वेळा? 11 वेळा। म्हणजे 11 वेळा शून्य येते तेव्हापासून 1 ते 100 पर्यंत। आता म्हणाल कसकसाजी एकच सांगतो फक्त, हा पाय। सगळ्यात पहिले 1 नंतर, 1 नंतर कुठे 10 मध्ये आला शून्य, त्याच्यानंतर 20 मध्ये आला शून्य, 30 मध्ये, 40 मध्ये, 50 मध्ये, 60 मध्ये, 70 मध्ये, 80 मध्ये, 90 मध्ये, 100 मध्ये। सांगा बरं किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अरे 100 ला 2 आहेत, 100 मध्ये शून्य हा दोनदा आला ना बाळा, म्हणजे किती वेळा? 11 वेळा। किती वेळा? 11 वेळा तुमच्या काय राहणार? उत्तर राहणार। समजलं? किती वेळा शून्य येत असतो? 11 वेळा। तसंच एक किती वेळा येतो? तर 21 वेळा। 21 वेळा, 2 20 वेळा, 3 20, 4 20, 5 20, 6 20, 7 20, 8 20 आणि 9 20। म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश काय आहे की बघा, हे जे तुमचे 2 पासून ते 9 पर्यंत जे अंक असतात ना बाळा, ते अख्ख्या 1 पासून 100 पर्यंत किती वेळा येतात? 20 वेळा। फक्त एकच एकमेव असा प्राणी आहे, एकच, जो बिचारा किती वेळा येते? 21 वेळा येते। आणि टकल्या नावाचा जो प्राणी आहे तो किती वेळा येत असतो? 11 वेळा। 11 21 न 20 लक्षात राहील, ठीक आहे? लक्षात राहील, ठीक आहे। चला समोर जाऊ बाळा, किती वेळा येतो हा संपला। त्याच्यानंतर 2 अंकी संख्या तुम्हाला माहितच आहे, 10 ते 99 हे 2 अंकी संख्या असतात असतात 1 ते 100 लिहिताना 1 अंकी एकूण संख्या किती? 9। 2 अंकी एकूण संख्या किती? 9। 3 अंकी एकूण संख्या किती? एकच। अरे बाळा 10 ते 99 म्हणजे तुम्हीच सांगा ना रे। अच्छा, मी अगर सपोज म्हटलं 1 ते 100 पर्यंत एक अंकी संख्या किती आहे? एक अंकी संख्या 9। 1 2 3 4 5 6 7 8 9। मस्त 9 आहे। येऊ शकते प्रश्न, सांगा म्हणेल 1 ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती? नाही तर पूर्ण या पृथ्वी तलावर 2 अंकी संख्या किती? किती? 99। आणि 3 अंकी संख्या किती? असे तर बहुत आहेत, पण मला फक्त सांगा 1 ते 100 मध्ये किती? 1 ते 100 मध्ये 3 अंकी किती? एकच ना? 100च ना? खतम का? ठीक आहे बेटा, है ना? बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या 10 असतात। काय? 10 20 30 40 50 60 70 80 90 ही संख्या असतात 10। ओके। त्याच्यानंतर 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक स्थानी व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या किती? समान अंक काय? 1 1 समान आहे, 1 झाली। 2 2 समान आहे, 1 झाली। 3 3 समान आहे,
एक झाली. 4 4 समान आहे, एक झाली. 5 5 एक, 6 6 एक, 7 7 एक, 8 8 एक आणि 9 9 एक. असे किती आहेत? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. समजला? लक्षात ठेवाल. ह्या गोष्टी लिहून पण ठेवाल, खूप कामाची आहेत. येतात बरं. हा आता 1 ते 10 अंकांची बेरीज 55. 1 ते 10 करून पाहिजे. 1 + 2 + 3 + 4 + 5 असा करायची गरजच नाही. आपला नियम तर आहेतच. पण हे थोडंसं माहित पाहिजे या हिशोबाने मी सांगतोय. एक जास्त बाकी काही नाही. पण ही गोष्ट पाठच ठेवाल. 1 ते 100 अंकांची बेरीज 50-50 असते. 50-50 जसा 20-20 असते ना आपला मॅच. अरे 20-20 मॅच असते ना आपली. तसाच 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता उत्तर 50-50 50-50 म्हणावं. बिस्किटचं नाव आपला कोणता बिस्किट? 50-50. कोणता 50? 50-50 बिस्किट. चला नेक्स्ट. आता तुम्हाला मी प्रश्न देतो आणि तुमचे उत्तर बिल्कुल कमेंट करून फेका. खतरनाक वाले. ठीक है ना? चलो फिर जल्दी बताओ. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची 5 संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? हो. सांगा बरं बाळा. आता तर डायरेक्ट तोंडी सांगून द्यायला का तुम्ही? आता काढून दाखवू का? येतोय येतोय ना? 1 ते 100 पर्यंत किती वेळा? आता पाठच केलं ना आपण, तो लिहूनही काढायची गरज नाही. पाय कोणते अंक आत्ताच जस्ट सांगितलं होतं पहा तुम्हाला. आत्ताच जस्ट सांगितलं होतं मी. पाय 2 पासून ते 9 पर्यंत. 2 पासून तर 9 पर्यंतचे जे काही अंक असतात ते 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा. आणि फक्त एकच हा अंक किती वेळा येते? 21 वेळा. आणि हा टकल्या हा अंक 11 वेळा. ठीक आहे ना? चला समजलं ना बाळांनो? ठीक आहे ना? तर 2 ते 9 पर्यंतचे जे अंक असतात ते 20 वेळा येतात. 21 वेळा कोण? तर 1 आणि 11 वेळा कोण? तर 0. लक्षात राहील ना बाळा? लक्षात राहील. लक्षात राहील म्हणून याचा उत्तर कोणता आहे तुमचा? ए. कोणता उत्तर आहे? ए. चला दुसरा प्रश्न पण तुमच्या समोरच. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? समजून घ्या फक्त काय म्हणतात. अंधी नको मारा. अंधी नको मारा. म्हणत काय ते फक्त लक्ष द्या. मी काय म्हटलं? 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये असा अगर विचार कराल तर 1 पासून 100 पर्यंत तुम्हाला आताच माहित आहे. तर 2 पासून 9 पर्यंत जे अंक असतात ते किती वेळा येतात? 20 वेळा. त्याच्यामध्ये 7ही आहे. काय आहे? 7ही आहे. तर बघा अगर सपोज मी एक अंकाला जर पकडलं 1 पासून तर मधामध्ये 7 तर येतेच येते. येते ना इथे. पण हा 2 अंकी आहे का? नाही. तसं म्हणशील तर 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येते बाळा? 20 वेळा येते. 20 वेळा. पण त्यांनी विचारलं 2 अंकी. तर 2 अंकीची सुरुवात 10 पासून होते. अरे कशापासून होते? 10 पासून होतोय. बरोबर आहे? तर त्याच्या आधी हा 7 तर आहेच नाही ना. कारण की तो एक 7 जरूर आहे, पण तो एक अंकामध्ये येतोय. म्हणून त्याला पकडू का आपण? त्याला पकडणार का आपण? म्हणजे हा 1 मायनस करावा लागेल तर किती होणार बाळा उत्तर? किती वेळा होणार? 19. असे बये बनवतात प्रश्न. समजला का परे? म्हणून अंधाधुन उत्तर काय फेकावचा नाही. विचार करायचा. दिमाग खराब प्रश्न विचारलं काय? समजला का? हा. दोनही प्रश्न तुझे बरोबर आहेत. एक जरी चुकू दे तू पाय फक्त आता. तू पाय फक्त. चल तिसरा प्रश्न. पुढील पैकी सर्वात लहान भगवंता. हे असे प्रश्न विचारायचे होत. पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हणते? देवा देवा. पाय लहान संख्या सगळ्यांकडे पाय विचार कसा करायचा? 7 आहे 7 आहे 7 आहे 7 आहे. हो इथून तर नाही ओळखताय. टकल्या आहे टकल्या आहे टकल्या आहे टकल्या आहे. इथूनही नाही ओळखताय. चल त्याच्यानंतर हा 7 दिसते. हा टकल्या दिसते. हा तर होणारच नाही लहान. ठीक आहे हा होऊ शकतो. हाही होणारच नाही. आता या 2 पैकी आहे भाऊ. समजलं? आता इथेही टकल्या आहे इथेही टकल्या आहे. चल इथे 7 आहे इथेही 7 आहे. इथूनही नाही ओळखताय.
पण इथे 7 आहे आणि इथे टकल्या आहे म्हणजे हा कोण आहे? लहान आहे बाळा. क्लिअर आहे का? कशा कट करायचे प्रश्न? ए बाळांनो, प्रश्नांना कसं समजून त्याला उत्तर द्यायचं क्लिअर झालं ना, असा विचार करायचा. म्हणून तुमचा उत्तर कोणता रे? कोणता? दांड्या सरप. कोणता सरप? दांड्या सरप. मतलब डी. कोई शक? चलो, तर खालीलपैकी सर्वात छोटी संख्या ले 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 आता मी नाही सांगू, तुम्ही कमेंट कर जा. ठीक आहे, मी नाही सांगत, कमेंट कर जा. अरे हा प्रश्न नवोदयमध्ये आलाय गेल्या वर्षीच्याच परीक्षेत. 15,000, 15 शतक न 15 दशक. 15,000 म्हणल्यावर काय करावा लागतो? असा लिहाल. ठीक आहे, हा जो प्रश्न मी तुम्हाला म्हटलाय ना बाळा, हा कमेंट करून मला उत्तर सांगाल तुम्ही. हा बघा, साईड होतोय मी. हा ठीक आहे, चल. त्याच्यानंतर 15,000 म्हटल्यावर 15,000 असे होतात. 15 शतक म्हटल्यावर काय होते? 15 शतक. 15 शतक म्हणजे काय ते सांग. हा, तू पिटली, तू गेली आता. किती शतक म्हणजे हे 2 शून्य द्या आणि इकडे 15 लिहा. क्लिअर? त्याच्यानंतर 15 दशक म्हणजे काय? 15 दशक म्हणजे काय? 15 दशक म्हणजे काय? खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये असा आला असेल. आला का? 15 दशक म्हणजे काय सांग? 15 दशक म्हणजे 15च ना? असा करायचा नाही. काय? हा 15च. बरं, 5 1 5 6 1 1 6 5 1 5 कुठे आहे? अरे समजे समझे? तो नहीं समझा, हाथ ऊपर. कसं काउन म्हणलं सांगा ना मग. अब मेरे को बस इतना बता, इसलिए गलतियां होते हैं बच्चों की. मैंने पहले ही आपको बताया था, आपको याद होगा. कधी पण. ठीक है ना? हा, आता कसा वैसा नाही. म्हणून असं बदलायचं नाही. लक्ष दे, मी फक्त एक गोष्ट सांगतो, तितकं लक्षात ठेवायचं. 15,000 म्हणल्यावर 15,000 हजाराला किती शून्य असतात? तर 15च्या समोर 3 शून्य लावून टाकायचे. क्लिअर? बस इतका लक्षात राहील आता. त्याच्यानंतर 15 शतक म्हटल्यावर शतकला किती शून्य असतात? तर 2 शून्य लिहा आणि तिकडे त्याच्या समोर काय लिहा? 15. क्लिअर? त्याच्यानंतर 15 दशक म्हणते, तर दशकला किती शून्य असतात? 1. म्हणून 1 शून्य आणि त्याच्या समोर 15 लिहा. बस. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? बस बस, आता प्लस करा. टकल्या 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 5 टकल्या 5 1 5 नाही 1 1 6 6 5 टकल्या. तू गेलेस. नाही 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 नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. 5,000, 27 शतक, 62 दशक, 3 दशहजार आणि 4 लक्ष बरोबर किती? हा किती? 1 मिनिट बाकी है. हाँ हाँ, बताओ, जल्दी सॉल्व करके बताओ, देखता किसका आंसर आया. तो देखो बड़ा. अच्छा ठीक आहे, खाली घेतो. हा हा, तर पहाजी, याचा उत्तर किती जणांचा आला? आता तुम्ही म्हणता म्हणून हा पाहतो आता खरंच तुम्ही बरोबर आहात की चुकीचे नाही आहात. पाय, 5,000 म्हटल्यावर 5च्या समोर 3 शून्य. 27 शतक म्हटल्यावर 27 लिहायचं आणि 2 शून्य. भाऊ आता म्हणजे का आम्ही का करून समजला? अरे समजला नाही समजला. त्याच्यानंतर 62 दशक म्हणते म्हणजे 62च्या समोर एकच शून्य लावा लागेल. त्याच्यानंतर 3 दशहजार म्हणते, 3 दशहजार. आता 3 दशहजार म्हणजे काय होते ते? 30,000. तर भाऊ 1 2 3 4 आणि हा इकडे 3. चालेल? त्याच्यानंतर 4 लक्ष म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 आणि काय बाळा? बस खत्यानाश. टकल्या 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 2 6 7 हा चल 5 आणि 3 8 3 0 2 कुठे दिसतात? 8 3 2 0
8 3 बापा बापा सीच तुमचा उत्तर। अच्छा गुड गुड गुड, बहुत अच्छा लगा मेरे को। अच्छा किसी को पूरा चाहिए तो ये 3 और ये 4 खलास। चल नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर काय 5 2 4 7 3 1 या अंकांचा प्रत्येक एकदा वापर करून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे। रपाक से जल्दी पाहू कोणाचा उत्तर येतो। देखो बच्चा आपका शायद आया होगा 5 काय म्हणतो 5 2 4 7 3 आणि 1 या अंकांच्या प्रत्येक एकदा वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे मोठ्यापासून सुरू करा। पहिले का 7 मग काय 5 4 3 2 बडा उद्या पेपर बोलो मग ही झाला तुमचा उत्तर। तुमचा उत्तर हा कुठे दिसते 7 5 4 3 2 1 हा तुमचा बी उत्तर राहणार। ठीक है किसका किसका सही आया था अपने हिसाब से जज कर लो। 4 अंकी संख्या एकूण किती असतात। अरे रे 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 4 अंकी संख्या एकूण किती असतात। 4 अंकी संख्या एकूण किती असतात। बर 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 मला फक्त इतकं सांगा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते सांग ते सांग। 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती। मोठ्यात मोठी आणि 4 अंकी लहानात लहान किती। नेहमी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा बाळा, नेहमी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा। एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे। एक अंकी मोठी संख्या किती 9। 2 अंकी मोठी संख्या कोणती 2 अंकी लक्षात ठेवाल। 4 अंकी भलेही 99 असेल त्याच्यामधले ते शेवटवाले 9 ते गायब करून टाकायचे बस तितकेच राहतात। ठीक आहे मोठ्यात मोठी म्हणजे 99 पण या हिशोबाने विचार करीन ना मी तर 90च। मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 पण जर मी विचार करेन ना या हिशोबाने 9 से आणि जर मोठ्यात मोठी 4 अंकी मी विचार करीन ना ते किती हाँ 9। ये आपका आंसर क्या था। अगर डायरेक्ट काढायचा अगर सपोज असेल ना तर लक्षात ठेवाल बाळा मोठ्यात मोठा कोणता असते रे 4 अंकी। मोठ्यात मोठी 4 अंकी 9 9 9 9 त्यामधून मोठ्यात मोठी 9 अंकी 3 अंकी मायनस करून टाकायचं। कोणती आहे मोठ्यात मोठी 3 अंकी 9 9 9 डायरेक्ट ते भेटेल ना तुम्हाला ते काय राहणार आहे 4 अंकी संख्या एकूण किती आहेत ते भेटणार आहे। मर्जी तुमची तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ठीक आहे। त्याच्यानंतर 5 8 4 3 5 6 या संख्येतील 5 च्या स्थानिक मूल्यांची बेरीज। अरे रे 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 5 8 4 3 5 6 या 5 ची किती आहे रे 5 त्या समोर किती अंक आहेत मोजा 1 2 3 4 5 स्थानिक किंमत रे 5 ची त्या अंकाला लिहायचं त्याच्या समोर किती अंक आहेत ते फक्त मोजायचे आणि त्याच्याजवळ टाकले लावायचे बस। या 5 चा सांग रे बाळा पापा आता 50च आहे याची बेरीज विचारलं ना बोंबल म्हणजे 5 0 0 0 5 0 तुमचा उत्तर कुठं आहे खतम स्पर्शक। चलो नेक्स्ट 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक सांगा रपाक से पाहू जल्दी। बाप रे खतरनाक। चल 5 अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी होते। कमालचा मीनिंग काय बाळा मोठ्यात मोठे आणि किमानचा लहानात लहान। सांग मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती आहे 9 9 9 9 9 किमान लहानात लहान 5 अंकी किती आहे 1 टकल्या 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 भाऊ 9 9 9 9 9तून 1 गेला 8 कोणता हो भाऊ ही तुमचा उत्तर कोई शक। चलो देखते उसके बाद वाला चलो जल्दी ट्राय करो देखते किसका आंसर आता। याचा उत्तर पाय रे काय नाही मोठी गोष्ट सांगा 0 4 6 आणि 8 अंक पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे आता तुम्ही रिपीट करू शकता हो हे वापरून बनणाऱ्या कमाल व किमान 6 अंकी संख्या बोंबल 6 अंकी म्हणल्यावर तर असाच काम करावं लागते आपल्याला बरोबर आहे। आणि हा इकडे पण 6 अंकी 6 अंकी आहे ना रे ठीक आहे यातील फरक म्हणजे मायनस करावा लागेल। कमाल म्हणजे का
मोठी आणि किमान म्हणजे काय लहान. हे झाली तुमची कमाल आणि ही झाली बाळा किमान. पाहो टकल्या 4 6 8 यापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती बनणार आहे सांगा. मोठ्यात काय म्हटलं मी, सुरुवात कोणापासून करू. मोठा म्हणजे 8 तर लिहाच लागणार आहे. मग आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी का करायला लागेल. त्याच्या आधी सांगा मी इथं काय लिहू. बर मग बरं मग बरं मग बरं मग मधला का कालच सांगितलं होतं मोठ्यात मोठी काढताना मोठावाला अंक रिपीट कर जा. मोठावाला अंक ठीक आहे बाळा. चल आता किमान म्हणजे लहानात लहान संख्या सांगा. 4 0 0 0 6 आणि जेव्हा लहान संख्या बनवता तेव्हा टकल्या रिपीट कर जा. जितके कमी अंक दिसतात तुम्हाला त्या ठिकाणी हा लक्षात ठेवायचं. बाकी काहीच नाही रे. चिल्लर होणार आहे. यांचा फरक म्हणजे का तर मायनस करणे. आता सांग टकल्यातून 8 2 14तून 7 गेले 7 6तून 1 5 5 7 2 कुठे दिसते 5 7 2 5 6 रे 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 खतम. पूर्ण करायची गरज आहे का. फुल करायची गरज आहे का बाळा. नाही ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. बाकी काय काही खूप कठीण आहे का रे. नाही नाही सांगा ना खूप कठीण आहे का. चिल्लर आहे ना. अरे चिल्लर आहे नाही बस खत्म का. समजलं. चला नेक्स्ट बाळा. अरे 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 8 4 5 0 ही संख्या जवळच्या हजारात दाखवायची असल्यास संख्येची सन्निकटता खालीलपैकी कशाशी करावी. अरे जवळच्या म्हणजे निकटच्या आठवते का. अरे जवळच्या म्हणजे निकटच्या अप्रॉक्सिमेशन चॅप्टर 8 4 5 0 हा 50 किंवा 50 पेक्षा डगर असल्यास आठवला का. सांग सांग तूच सांग 50 किंवा 50 पेक्षा डगर असल्यास का करावं सांग. 50 किंवा 50 पेक्षा डगर असल्यास का करावं तू सांग. हा आला ना किंवा 5 पेक्षा डगरच आहे तो सांग. हा सांग. बी उत्तर म्हणते तू 8400. बरं अजून कोणाचं उत्तर हा सांग. सी म्हणते कोणी कोणी. बरं अजून बरं डी काउंट. आता हा 4 अंकी संख्या आहे ना बाळा. हे कोणती अंकी संख्या आहे 4 अंकी. 4 अंकी संख्या असल्यावर शेवटचे 3 अंक पाहायचे. शेवटचे 3 मधला लक्ष दे. शेवटच्या 3 मधला पहिला अंक हा काय आहे बाळा 5 किंवा 5 पेक्षा काय लहान आहे ना. जेव्हा तो अंक 5 हा पहिला वाला अंक 5 किंवा 5 पेक्षा लहान असला डायरेक्ट म्हणावचा अरे हेड तू समोर काय जाऊ शकत नाही. सप्पाचे सप्पाही मेले आणि टकल्या झाले. म्हणजे 8000 तुमचा धडाकसे उत्तर. तुमच्या ग्रुपवर सगळेचे सगळे अजून उरलेले 12 प्रश्न 12 ते 13 प्रश्न तुम्हाला येणार आहेत. मस्तपैकी सॉल्व कराल. जमलं तर आज रात्रि में ऑनलाइन येणार आणि ते सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करू. आई होप आपको ये सारे चीजें समझ में आए होंगे. यही दुआ करता हूँ प्रॉपर तरीके से इसको नोट डाउन कर लेना. सारे ऑनलाइन वाले बच्चे बोलो या ये भी बच्चे बोलो मस्तपैकी इसके नोट्स बनाना. जो पीडीएफ में भेजने वाला उसका अच्छे से सॉल्व करने की कोशिश करना. और अगर सपोज चैनल में कोई नया होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करें. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय नमस्ते शुक्रिया. थैंक यू सो मच. बाय.